लाडकी बहीण योजना ई केवायसी मुदत वाढीची शक्यता, लाभार्थ्यांना दिलासा। महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी इलेक्ट्रॉनिक केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। या योजनेच्या अंमलबजावणीत सध्या एक महत्वाचा टप्पा सुरू असून शासनाने निश्चित केलेली 18 नोव्हेंबरची अंतिम मुदत जवळ आली आहे। अनेक लाभार्थी महिला अजून या प्रक्रियेत सहभागी झाल्या नसल्याने मुदतवाढीची चर्चा देखील या ठिकाणी जोमाने सुरू झाली आहे। सद्यस्थिती आणि आकडेवारी। शासनाच्या अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत अंदाजे 80 लाख लाभार्थी महिलांनी त्यांची केवायसी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। हा आकडा लक्षणीय असला तरी अजूनही मोठ्या संख्येने पात्र लाभार्थ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणे बाकी आहे। विविध कारणांमुळे अनेक महिला या प्रक्रियेत भाग घेऊ शकल्या नाही। त्यामुळे सामाजिक संघटना, महिला गट आणि विविध राजकीय पक्षांकडून मुदतवाढीची देखील या ठिकाणी मागणी होत आहे। मंत्र्यांचे महत्वाचे वक्तव्य। महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रसंगी अतिशय महत्वाचे विधान केले आहे। त्यांनी स्पष्ट केले की निश्चित केलेल्या 18 नोव्हेंबरच्या मुदतीपर्यंत आणखी अनेक लाभार्थी महिलांनी केवायसी पूर्ण करावी अशी अपेक्षा ठेवण्यात येते। मात्र त्यांनी एक आश्वासक संदेश या ठिकाणी देत म्हटलं आहे की जर सर्व पात्र लाभार्थी या प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाहीत तर शासन वास्तविक परिस्थिती विचारात घेऊन उपयुक्त निर्णय घेण्यास देखील यापुढे तयार आहे। त्यांच्या या विधानामुळे अनेक महिलांना दिलासा मिळाला असून मुदतवाढ मिळण्याची शक्यता आता पूर्वीपेक्षा देखील अधिक वाटत आहे। मंत्र्यांच्या भूमिकेतून असे स्पष्ट होते की शासन लाभार्थ्यांच्या हिताचाच विचार करत असून कोणत्याही पात्र महिलेला या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा त्यांचा हेतू नाही। ऑनलाईन प्रक्रिया आणि संकेतस्थळ। लाभार्थ्यांच्या सोयीसाठी शासनाने ई केवायसी प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबवण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे। ladkibaheen.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन महिला स्वतः ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात। वेबसाईटवर आवश्यक तपशील भरून, योग्य कागदपत्रे अपलोड करून आणि OTP सत्यापनाद्वारे केवायसी पूर्ण होते। ही प्रक्रिया सोपी आणि वापरकर्त्यासाठी अनुकूल असे देखील या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले आहेत। तांत्रिक अडचणी आणि तक्रारी। तथापि अनेक ठिकाणी लाभार्थ्यांना विविध तांत्रिक समस्यांचा या ठिकाणी सामना करावा लागत आहे। काही प्रकरणांमध्ये संकेतस्थळ बऱ्याच वेळेनंतर लोड होत नाही, तर काही वेळा सत्यापनासाठी आवश्यक असणारा जो OTP आहे तो लवकर प्राप्त होत नाही। सर्व्हरवरील दबावामुळे अथवा इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्यांमुळे अशा अडचणी उद्भवत आहेत। अशाच तक्रारी लक्षात घेऊन शासनाने तातडीने याची देखील दखल घेतली आहे। सरकारचे सुधारणात्मक उपाय। लाभार्थ्यांना होणाऱ्या अडचणी ओळखून शासनाने प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करण्यासाठी विविध उपाययोजना या ठिकाणी केल्या आहेत। प्रारंभी दररोज फक्त 5 लाख महिला एकाच वेळी केवायसी प्रक्रिया पूर्ण करत होत्या। आता ही क्षमता दुप्पट करून प्रतिदिन 10 लाख महिलांपर्यंत वाढवण्यात आली आहे। यामुळे वेबसाईटवरील दबाव आता कमी होत असून अधिक लाभार्थी सहजतेने ही केवायसीची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करत आहे। तसेच तांत्रिक संघाने सर्व क्षमता वाढवली असून अधिक स्थिर इंटरनेट कनेक्शन सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे। OTP सिस्टीम मध्येही या ठिकाणी सुधारणा केल्या असून आता संदेश अधिक जलद देखील पाठवले जात आहे। नोव्हेंबर हप्त्याबाबत उत्सुकता। दुसरीकडे लाभार्थी महिलांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी खात्यात जमा होईल याबाबत देखील प्रचंड उत्सुकता आता निर्माण झाली आहे। मागील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये काही तांत्रिक कारणांमुळे आणि प्रशासकीय विलंबामुळे हप्त्याचे वितरण अपेक्षेपेक्षा उशिरा झाले होते। यामुळे अनेक लाभार्थ्यांना असुविधा झाली होती आणि आता त्यांना भीती वाटते की नोव्हेंबरचा हप्ता पुन्हा उशिराने येऊ नये। शासनाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे की ज्या महिलांनी आपली ई केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनाच पुढील हप्त्याची रक्कम ही थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अजून केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी शक्य तितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांच्या हप्त्यात विलंब या ठिकाणी होऊ शकतो। लाभार्थ्यांना आव्हान। शासनाने सर्व पात्र लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी निश्चित मुदतीपूर्वी आपली केवायसी अवश्य पूर्ण करावी। जर कोणाला तांत्रिक समस्या येत असतील तर ते स्थानिक ग्रामसेवक, तलाठी, आशा वर्कर
किंवा महिला बचत गटाच्या प्रतिनिधींकडून मदत घेऊ शकतात. अनेक ठिकाणी सहाय्य शिबिरे आयोजित करण्यात आली असून तेथे देखील तज्ञांची मदत उपलब्ध आहे. आगामी निर्णयांची अपेक्षा. मंत्री आदिती तटकरे यांच्या विधानानंतर येत्या काही दिवसात या विषयावर शासनाकडून महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 18 नोव्हेंबर नंतरची परिस्थिती पाहून किती लाभार्थी केवायसी पूर्ण करू शकले आणि किती बाकी राहिले याचे विश्लेषण करून शासन योग्य निर्णय घेईल. जर मोठ्या संख्येने लाभार्थी प्रक्रिया पूर्ण करू शकले नाही तर मुदतवाढ देणे अपरिहार्य या ठिकाणी ठरू शकते. एकंदरीतच लाडकी बहीण योजना ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण असा उपक्रम आहे. ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे हा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अत्यंतच आवश्यक असणारी ही पायरी आहे. शासन लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेत असून आवश्यक तेथे मदत करण्यास देखील तयार आहे. मंत्री तटकरे यांच्या विधानामुळे मुदतवाढीची आशा निर्माण झाली असली तरी लाभार्थ्यांनी शक्य तितक्या लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे योग्य ठरेल. येत्या काही दिवसात शासनाकडून येणारा निर्णय लाखो महिलांच्या भविष्याशी निगडित असल्याने सर्वांचेच लक्ष या घोषणांकडे देखील लागले आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.